साध्या ॲटोच्या ऐवजी शेतकऱ्यांनी शक्यतो डिजिटल ॲटो वापरा. ह्याचं रिझन काय आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस मोटरचं व्होल्टेज आणि मोटरनं घेतलेला करंट हा डिजिटल ॲटोमध्ये दिसेल. तुम्ही साधा ॲटो घेताच आहे 400-500 रुपयाला, त्याच्याऐवजी डिजिटल ॲटो डबल किमतीत 1000-1 रुपयेपर्यंत मिळू शकतो. त्यानं फायदा काय होतो की व्होल्टेज आणि ॲम्पियर जर तुम्हाला कळालं तर तुम्ही त्या ॲम्पियरला सेट करू शकता, म्हणजे खालची लेवल आणि वरची लेवल, म्हणजे ड्राय रन आणि ओव्हरलोड. ह्याच्यामुळं काय होईल की बाबा तुमच्या मोटरनं पाणी सोडलं म्हणजे करंट कमी झाला तर ते ड्राय रननं बंद करेल आणि वाढला तर ओव्हरलोडनं बंद करेल. करंट जर कमी जास्त झाला आणि ते जर बंद झालं तर मोटर तुमची जळायची वाचू शकते. त्यामुळं शक्यतो सध्या शेतकऱ्यांनी साध्या ॲटोच्या पेक्षा डिजिटल ॲटोला प्रेफरन्स द्यावा. आणि आता नवीन आपल्या सगळ्या डिजिटल ॲटोमध्ये काय आलं की तुम्ही ॲम्पियर हे आकड्यामध्ये सेट करू शकता. म्हणजे बाबा पाणी मारताना मोटर 10 ॲम्पियर करंट घेत असेल आणि पाणी संपल्यावर 9 घेत असेल तर तुम्ही 9.1 हा आकडा सेट केला तर 9.1च्या खाली गेलं की तो लगेच बंद करतो. म्हणजे मोटर मोकळी फिरायची वाचते. मोटर मोकळी फिरलेली वाचल्यामुळे तुमचे इम्पेलर वगैरे पगळायचं नुकसान थांबू शकतं. तसंच ओव्हरलोड, म्हणजे काही कारणानं मोटरवर लोड आला, म्हणजे तुम्ही चुकून कॉक चालू करायचं राहिलं तर जास्त प्रेशरनं ॲम्पियर जास्त ओढून घेते आणि ओव्हरलोड झालं की ॲटो बंद करतो, जेणेकरून तुमची पाईपलाईन वगैरे फुटायची वाचू शकते. तर साधा ॲटो वापरण्यापेक्षा फक्त डिजिटल ॲटो वापरा, त्यामुळे तुमचा खूप फायदा होईल. या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. धन्यवाद.